तुम्हाला मी बऱ्याचशा काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो, माझ्या काही मनाला वाटत असते त्या, किंवा ह्या बाहेरच्या थांबा लगेच वरती टाकलो ना, ऐका आणि मगच जावा. तुम्हाला खरंच भारी वाटणार आहे. आज तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना भरपूर काय असं आपल्याला बघाय. आपण कधी बाहेर फिरायला गेल्यावर आपल्याला इथं उभं राहून असो, लांब दूरवरती डोंगर दिसत असतो, तिथली झाडी, ती सौंदर्य, ती हिरवळ, ते आपल्याला खूप भरपूर अशी हवीशी वाटते. पण ज्या ठिकाणी मग ती हवीशी वाटल्यावर आपण किती बी तडजोड करून आपण तिथं जातोच. मग गेलं की मग आपल्याला तिथं वाटतं अजून त्या तिकडल्या पलीकडल्या डोंगरावर लईच भारी हिरवळ वाटते काय. पण आपल्याला तिथं जाऊन तिथं आपलं मन रमत नाही. तिथलं जे काय आपल्याला जे हवंसं वाटत असतं ते बघून आपल्याला कधी सुख समाधान भेटत नाही. तसंच झालंय आपल्या आताच्या जीवनात, पण तसंच झालंय. आपल्याला जे काय आत्ता सध्याला जे आपल्या जवळ आहे त्याच्यात आपलं समाधान वाटत नाही. आपल्याला अजून काहीतरी असं झालंय. तसं नाही, जे जवळ आहे त्यात समाधानी माना. जे तुम्हाला मिळाले काय त्याच्यावर प्रेम करा. जे काय तुम्हाला आशापेक्षा असतात पण सगळ्या पुऱ्या होत नाहीत काय, नाही त्याच्या मागं धावायचं पण नसतं. ठराविक गोष्टीच्याच मागं लागावं. अनावश्यक जे काय ज्या मिळणार नाहीत त्याच्या मागं लागायचं पण नाही. ते फक्त डोळ्यापुरतंच आहे, बघण्यापुरतंच. ते प्रत्येकच गोष्ट, दिसणारी गोष्टच मला पाहिजे म्हटलं तर मिळत नसते. त्यासाठी ध्यानात ठेवा. मी म्हणतोय ते खरं आहे. बघा विचार करून, पटलं तर पटलं. तुमच्या मनाला तर माझं सांगायचं काम आहे. मला वाटलं ते मी सांगितलं तुम्हाला. बघा बाबा तुमच्या आता मनानं तुम्हाला काय काय वाटतंय, कसं वाटतंय, बरोबर का. काय डोंगर, काय दर्या, हां ध्यानात येतंय ना. हां.